चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. असा हा आपण शांती मंत्र सुरुवातीला उपनिषदाच्या आधी म्हटला आणि त्याच्यामध्ये पूर्ण तत्वाचं वर्णन केलेलं आहे की त्याचं विभाजन झालं तरी आणि तो शेष राहिलेला आणि तो परिपूर्ण असलेला जो आत्मतत्व आहे त्याच्यामध्ये पूर्णत्व कधीही ढळत नाही, कारण ते पूर्ण तत्व आहे. आणि असं पूर्ण तत्व ज्याला कळालं त्याचे त्रिविध ताप नष्ट होतात. आणि म्हणून आणि चित्र दिसत नाही, चित्र दिसत नाही. आता दिसतंय का? नाही. इतरांना दिसतंय? कोण बोलतो आपण? हा, मार्कंडे. हा, दिसेल आता बघा, कारण सगळ्यांना दिसतंय सध्या. तुम्ही प्रॉपर हे करा, सेटिंग करा बरं. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. तर आता आणि त्यानंतर आपण उपनिषद सुरू केलं आणि त्या उपनिषदाचं मध्ये आपण थोडी पार्श्वभूमी घेऊन आजचा श्लोक सुरू करू. आवाज कोणाचा आहे? आवाज करू नका. आवाज आपले सगळे स्पीकर बंद करा. सगळ्यांनी आपले स्पीकर बंद करा. सगळ्यांनी म्यूट वर करा, म्यूट वर करा. सगळ्यांनी स्पीकर म्यूट वर करा. हा, ठीक आहे. तर उपनिषदाची सुरुवात आपण अशी पाहिली की जगामध्ये जे जे काही दृश्यमान आहे ते सर्व काही ईश्वराच्याच अधिष्ठानावर असून जो दिसणारा जे जगत आहे त्या जगतामध्ये सुद्धा अंतर्बाह्य केवळ भगवंतच आहेत. पण आपला देहभाव असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तू त्यागाची भावना ठेव आणि अपपर भाव नष्ट करून इतरांचं धन मला मिळेल अशा प्रकारचा भाव ठेवू नकोस, असं म्हणत हे उपनिषद सुरू झालं. आणि त्याच्यानंतर पुढे कर्मयोगाचं त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे सर्वत्र ईश्वराला पाहून देहभाव असल्यामुळे आपला अखंडपणे हे कर्म आणि कर्तव्य करत असावं. जोपर्यंत मनुष्याचा देहभाव आहे आणि त्या देहभावाचं तुम्हाला जर ताप होत असेल तर तो ताप दूर करण्याकरता तो देहभाव, अहमभाव आणि जीवभाव अशा प्रकारचे तिन्ही भाव जे आहेत ते दूर करण्याकरता तू तुझं कर्तव्य कर. आणि ते कर्तव्य करत असताना समर्पण भाव ठेव, म्हणजे तुला 100 वर्ष आयुष्य तुला निश्चित मिळेल. 100 वर्ष आयुष्य जगण्याचा तुझा अधिकार आहे असं सांगत त्यांनी कर्मयोगाचा सिद्धांत केला. आणि त्याच्यानंतर सर्वत्र तो कसा आहे, सर्वत्र आत्मतत्व हे सर्वत्र हे परब्रह्म परमात्म्याच्या रूपामध्ये कसं आहे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केलं. हे जे आत्मतत्व आहे हे कसं आहे तर ते अधिष्ठानापासून कधीही ढळत नाही, ते स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही. याचा अर्थ असा आहे की आत्मतत्व हे निरपेक्ष अस्तित्व आहे. आपलं स्वतःचं जे अस्तित्व आपल्याला भासतं, जे आपल्याला वाटतं की आपलं हा देह म्हणजे आपलं अस्तित्व आहे, तर तो आभासात्मक जे अस्तित्व आहे त्याचा आधारभूत तत्व जे आहे जे निरपेक्ष आणि अखंड अविनाशी आहे, तर ते अविनाशी तत्व जे आहे तेच आत्मतत्व आहे. आणि म्हणून त्या आत्मतत्वाला तू जाणून घे. आणि हे आत्मतत्व कसं आहे याचं पुढे वर्णन करताना म्हणतात की ते मनाहून हे अत्यंत वेगवान आहे आणि ती इंद्रिय आणि मन ह्याला ते कधीही कळू शकत नाही. ते तुमचं मन ज्या ठिकाणी जातं त्याच्या आधीच ते तिथे जातं, म्हणजेच ते सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे आणि ते वायूपेक्षाही वेगाने जातं, म्हणजेच ते इथंही आहे आणि तिथंही आहे, प्रतिक्षण सगळीकडे आहे, असं त्याचं पुढे हे वर्णन हे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते हलणारही नाही आणि हलणारही आहे, असं परस्पर विरुद्ध सांगितलेली गोष्ट आहे. पण ही आत्मतत्वाच्या बाबतीत लागू आहे, कारण आपली दृष्टी कशी आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनातून हे आपल्याला असं लक्षात येतं की परमात्मा म्हणजेच ते आत्मतत्व जेव्हा ब्रह्मांड व्याप्त होतं आणि ब्रह्मांड व्याप्त ते अस्तित्व आपल्याला त्यामुळे समजायला लागतं, तेव्हा असं लक्षात येतं की ते अचल आहे. आणि जेव्हा आपण इथला विचार करतो आणि मग तिथला विचार करतो तर इथून तिथे ते तत्क्षणी जातं, म्हणून ते हलणारही आहे, म्हणून ते जवळही आहे, अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म आहे, ते सर्वाच्या आत आहे आणि सर्वाच्या बाहेर संपूर्णपणे व्याप्त असं ते आत्मतत्व आहे. असं सर्व त्या आत्मतत्वाचं वर्णन आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर पुढे त्या आत्मतत्वातच
वर्णन करताना पुढे सांगितलंय की जो साधक, जो सिद्ध पुरुष आहे, तो सिद्ध पुरुष त्या भूतमात्रामध्येच तो आत्म्याला पाहतो. म्हणजेच प्रत्येक भूतमात्र, प्रत्येक जे काही प्राणीमात्र, जो जीव आहे, त्या प्रत्येकाला आपण जे पाहतो, त्या पाहण्यामध्ये जो अधिष्ठान तत्व जे आहे ते आत्मतत्वच आहे आणि त्या अधिष्ठानाला जो पाहतो तोच त्या मात्रामध्ये त्या आत्म्याला पाहतो आणि सर्व भूतामध्ये ही आत्म्यालाच पाहतो तो. याच कारणाने अपपर भाव नष्ट होतो. जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की माझं जे अस्तित्व आहे ते माझं अस्तित्व हे माझ्या देहामध्ये नसून ते माझ्या आत्मस्थितीमध्ये, आत्मतत्वामध्ये, माझ्या या स्वरूपामध्ये ते आहे आणि असं ज्यावेळेस लक्षात येतं तेव्हा ते जसं माझ्यामध्ये आहे तसंच सर्वत्र आहे, तसंच ते सर्व व्याप्त आहे, अशी दृष्टी ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेसच तो सर्व भूतमात्रामध्ये आत्म्याला पाहतो आणि आत्म्यामध्येच सर्व भूतमात्रांना पाहतो. असं सूक्ष्मात अतिसूक्ष्म हे आपल्यामध्ये आत्म्याला पाहणं आहे आणि विशालात अतिविशाल म्हणजे आत्म्यात सर्व भूतमात्रांना पाहणं आहे. म्हणून सूक्ष्मात अतिसूक्ष्म किती आहे तर ते शून्यापेक्षाही सूक्ष्म आहे आणि विशालात अतिविशाल म्हणजे कसं म्हणता येईल की या ब्रह्मांडाला व्याप्त होऊन ते शेष आहे. अशा रीतीने तो भूतमात्रामध्ये आत्मतत्वाला ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हाच आपला सर्व अपपर भाव नष्ट होतो. कोणाच्याही बद्दल जी घृणा राहत नाही. म्हणून तिथे घृणा राहत नाही म्हणजेच रागद्वेष राहत नाही, कोणाबद्दलही अपपर भाव राहत नाही. तर तो सर्वत्र तो एकच परमात्मा भरून राहिलेला आहे आणि प्रत्येक जीव मात्रामध्ये जे अस्तित्व आहे तेच अस्तित्व माझ्यामध्ये आहे असं तिथे वर्णन केले आहे. आणि नंतर मग तो सर्वत्र सर्वगत सर्वेश्वर आत्मा कसा आहे याचं वर्णन हे पुढच्या 8व्या श्लोकापासून करत असताना असं म्हटलेलं आहे की तो आत्मा कसा आहे तर तो शुद्ध आहे, तो अशरीरी आहे, तो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण किंवा डाग नाहीये, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अवयव नाहीयेत, स्नायू नाहीयेत, तो अत्यंत निर्मल आहे, तो पापशून्य आहे, तो कवी आहे, तो मनीषी आहे, तो सर्व साक्षी सर्वज्ञ आहे, तो सर्वोत्कृष्ट आहे आणि तो स्वतःचा निर्माता आहे. निरनिराळ्या युगाच्या शासकांना जे जे काही कर्तव्य वाटून दिलेले आहेत ते सर्व कर्तव्य त्या परमात्म्यानेच दिलेले आहेत. असं हे वर्णन हे सर्वगत सर्वेश्वर परमात्म्याबद्दल सांगताना त्याला कवी असं म्हटलेलं आहे की तो सर्व साक्षी असल्यामुळे त्याला सर्व काही दिसतं, अंतर्बाह्य सर्व दिसतं, सूक्ष्मात अतिसूक्ष्म ही गोष्ट दिसते आणि विशालात अतिविशाल ही गोष्ट दिसते. असा तो आत्मा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं पाप नाहीये. तो पापशून्य, अत्यंत निर्मल, निर्मोह आणि अनासक्त निष्काम असलेला असा तो आहे आणि त्याचं नियंत्रण मात्र संबंध ब्रह्मांडावर असल्यामुळे तो प्रत्येकाला आपले आपले कर्तव्य जे आहेत हे वाटून देतो आणि प्रत्येक माणसाला, जो मनुष्य जन्मतो, जो प्राणी जन्मतो, त्या प्रत्येक प्राण्याला त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य दिलेलं आहे. तो अखंडपणे आपलं कर्तव्य प्रत्येक माणसाने करावं हा त्याच्यामध्ये निर्देश आहे. जो आपलं कर्तव्य भावनेने अखंडपणे करतो तो आपोआपच परमेश्वराशी एकरूप होण्याच्या मार्गावर जातो. अशा रीतीने पुढे त्याने एक विलक्षण गोष्ट सांगितली. पुढचा एक विषय वेगळा घेतला जो आपण मागच्या वेळेस पाहिला आणि तो विषय असा होता की साध्य आणि साधना. साधना काय आहे आणि साध्य काय हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी एक परस्पर विरुद्ध गोष्ट सांगताना त्याचा एक विलक्षण असा एक सिद्धांत किंवा एक गूढ गोष्ट अशी त्या ठिकाणी सांगितली आहे. तर त्या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये 9वा, 10वा आणि 11वा असे 3 श्लोक आपण मागच्या रविवारी घेतले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे अविद्येची म्हणजेच केवळ कर्माची उपासना करतात, केवळ ते आपले कर्म करतात, तर ते घोर अंधकारात जातात आणि त्याच्या पलीकडे सांगितले की जे विद्येत असतात, जे विद्येमध्ये देवता ज्ञान आहे किंवा जे केवळ आत्मज्ञान आहे ह्याचा फक्त आत्मज्ञानाचाच जे अभ्यास करतात आणि कुठलंही कर्तव्य करत नाहीत तर ते आणखी त्याही पेक्षा घोर अंधकारात जातात. आणि म्हणून हे विद्येचं फळ हे वेगळं आहे, अविद्येचं फळ वेगळं आहे आणि ह्या दोन्ही फळाला जो जाणतो तो ह्या विद्या आणि अविद्या तो अखंडपणे हे ज्ञान देत असतो. आणि म्हणून ही अविद्या काय आहे आणि विद्या काय हे समजणं आवश्यक आहे.
आणि दोघांचाही हा परस्पर समन्वय कसा आहे हे समजणं आवश्यक आहे. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं, की विद्या या शब्दाचा अर्थ असा आहे, की जो केवळ शुद्ध ज्ञान घेतो ती विद्या आहे आणि अविद्या म्हणजे ज्याला अज्ञान आहे. म्हणजे अधिष्ठान काय आहे, आत्मतत्व काय आहे, परमात्मा काय आहे याचं अजिबात ज्ञान नाहीये. पण जो केवळ कामनेच्या कारणाने, जो भोगप्राप्तीच्या कारणाने जो ह्या ठिकाणी उपासना करतो, म्हणजे तपस्या करतो, कर्म करतो, तर असं कर्म करणारा हे दोघंही हे अंधकार आणि घोर अंधकारात आहेत असं म्हटलेलं आहे. याचं कारण मी मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण दिलं, की लंगडा आणि आंधळा या दोघांचं काही ना काहीतरी कमतरता असल्यामुळे त्यांना परिपूर्णता प्राप्त होत नाही. दोघांचं सहकार्य झालं तर त्यांना आपलं जे काही ध्येय आहे ते परिपूर्ण करता येतं. याचं मी विस्ताराने वर्णन मागच्या वेळेस सांगितलं आणि म्हणून कर्म आणि ज्ञान या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा हे सिद्धपुरुष सांगतात, की तुम्ही जे जे काही कर्तव्य कराल, जे जे कर्म कराल, त्या प्रत्येक कर्तव्यामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे. तुम्ही एखादं कर्तव्य करताना त्याचं प्रयोजन काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ते कर्तव्य कशा प्रकारचं करायचं आहे हेही तुम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे कर्तव्य करत असताना त्याचं ज्ञानही आवश्यक आहे आणि त्याचं प्रयोजनही आवश्यक आहे. हे संबंधपणे ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेव्हा आचरण होतं, त्यावेळेस स्वाभाविकपणे तो मनुष्य पूर्णत्वाला जातो. म्हणून जे अविद्येने तो मृत्यूला पार करतो आणि विद्येने तो अमरत्व प्राप्त करतो असं एक शेवटी तिथे सांगितलंय. तर अविद्या जी आहे, ही अविद्या काय आहे हे जर कळाली, तर मनुष्य अविद्येचा त्याग करून तो ज्ञानाधिष्ठित आचरण केवळ कर्म करत असेल आणि केवळ काम्य कर्म करत असेल, तर त्याला मृत्यूचा वारंवार अनुभव येईल. तो अखंडपणे तो कर्म करतो आणि कसं कर्म करतो? तर तो काम्य कर्म करतो. म्हणजे कामना ठेवून भोगप्राप्ती व्हावी म्हणून जो कर्म करतो, तर त्या कर्मामध्ये त्याला अनेक प्रकारच्या कामनेचं आणि अनेक प्रकारच्या त्या कर्मफलाचं बंधन प्राप्त होतं आणि म्हणून त्याला त्याचा देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जन्म घेतल्यानंतर पुन्हा मृत्यू प्राप्त होतो. म्हणून हे जन्ममृत्यूचं चक्र जे आहे, हे जर तुम्हाला दूर करायचं असेल, तर तुम्हाला कर्माचं महत्त्व कळणं आवश्यक आहे. कर्म काय आहे? कर्म कशाकरता करायचं आहे? तर कर्तव्य करत असताना मनुष्य त्याच्या अधिष्ठानात असलेलं जे आत्मतत्व आहे, त्याचं त्याला ते ज्ञान असताना, की मी अमर आहे, मी अजन्मा अमर आहे आणि मला जी लागलेली जी प्रकृती आहे, जी उपाधी आहे, त्या उपाधीचा त्याग करायचा असेल, तर मला कर्तव्य करावं लागेल आणि त्या कर्तव्यातून जे कर्मफल आहे, त्या कर्मफलाचा त्याग जर मी केला, तर मला बंधन होणार नाही. त्या कर्मफलाचं बंधन होणार नाही. कर्मफलाच्या बंधनाचा पूर्ण त्याग होणे म्हणजेच तो अविद्येने अमर तत्वाला प्राप्त मृत्यूला पार करणे आहे. मृत्यू कशामुळे होतो? तर काम्य कर्मामुळे होतो. काम्य कर्माला तुम्ही जर निष्काम भावनेने आणि अनासक्त होऊन कर्म केलं, तर बंधनं नष्ट होतं आणि त्याला मृत्यूचं जे भय आहे, त्या मृत्यूचं भय दूर होतं आणि तो या अविद्यायुक्त काम्यकर्माचं संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर तो मृत्यूला पार करतो. त्याला मृत्यूचं भय राहत नाही. देह येईल आणि देह जाईल, पण आपण आपल्या स्थानावर अखंड अविनाशी आहोत, हे ज्यावेळेस त्याला कळालं आणि ज्यावेळेस त्याला ही प्रतीती प्राप्त झाली, त्यावेळेस तो मृत्यूला पार करतो आणि मग त्याच्यानंतर हे आचरणामध्ये ते ज्ञान आलं, की ती विद्या त्या ठिकाणी त्याच्या आचरणात येईल आणि ते आचरणामध्ये ते आत्मतत्वाचा प्रभाव आला, की मग त्याला अमरत्व प्राप्त होतं. इथपर्यंत आपण मागच्या वेळेस विचार केला आणि आता तोच विषय जो आहे, की साध्य काय आहे आणि साधना काय आहे? म्हणजे साधनेतूनच साध्य हे सहजतेने सिद्ध झालं पाहिजे, त्याकरता साधना असते. तर साध्य जो आहे तो आत्मतत्व आणि परमात्म तत्व आहे आणि साधना जी आहे ती तुमचा स्वधर्म आचरण आहे. स्वधर्माच्या आचरणातून तुम्ही सहजभावातून साम्य वापस तुम्ही सहज स्थितीमधून तुम्ही साम्य स्थितीमधून तुम्ही स्वतःच्या अमर स्थितीला अमरतत्वाला तुम्ही अनुभव घेऊ शकाल आणि म्हणून या सर्व गोष्टी करता हे हे तुम्हाला साध्य काय आहे आणि साधना काय आहे. साधना म्हणजे स्वधर्माचरणाचं
कर्मयोगाचं आचरण कसं करावं ही साधन आहे आणि साध्य जे आहे हे आत्मतत्व आणि परमात्म तत्व आहे. तर हा विषय आपण आता सुरू केलेला आहे आणि म्हणूनच इथे विद्या आणि अविद्या आणि विद्या आणि अविद्येचा नेमका परिणाम काय आहे आणि विद्या आणि अविद्या म्हणजे कर्म आणि ज्ञान या दोन्हीमध्ये समन्वय सिद्ध केला असताना आपण मृत्यूला कसं पार करू शकतो आणि अमरत्व कसं प्राप्त होऊ शकतं हे आपण आतापर्यंत पाहिलं. आता हाच विषय पुढे आजचा जो श्लोक आहे हा 12वा श्लोक आहे याच्यामधला आणि तो श्लोक असा आहे की अंधम तमहा प्रविशन्ति ये संभूतिम उपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्या रताहा. ये असंभूतितम जे अनिर्मित प्रकृती म्हणजे जी मूळ प्रकृती आहे किंवा प्रकृतीच्या अधिष्ठानाला जे ब्रह्मतत्व आहे त्याला असंभूती असं म्हटले. संभूती म्हणजे ज्याचं उत्पन्न नाही, ज्याचा संभव निर्माण होण्याचा नाहीये त्याला असंभूती म्हटलेलं आहे. तो असंभूती म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाची जो उपासना करतो तिथे ह्याही ठिकाणी म्हटलं की तो घोर अंधकारात प्रवेश करतो आणि जे संभूती, असंभूती आणि संभूती, संभूतीला एक कार्य ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाचं कार्य जे आहे ते ब्रह्मांड आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जो साधना करतो केवळ ब्रह्मांडाचीच जो साधना करतो तर तो संभूतीमध्ये कार्य ब्रह्म ज्याला म्हटलेलं आहे त्यातच जो मग्न असतो तो जणू त्याही पेक्षा अधिक अंधकारात जातो. म्हणजे इथे दोन शब्द आहेत, संभूती आणि असंभूती. ह्याच्यावरच पूर्ण हे 12, 13 आणि 14 हे तीन श्लोक आहेत. आता आपण 12वा श्लोक वाचला. 13वा श्लोक असं म्हणतो की अन्य देवाहु संभावत अन्याहु रस संभवात इति शुश्रुम धीराणाम ए नस्ताद्वि चक्षिरे असंभवात अन्य अहु. कार्यब्रह्माच्या उपासनेमध्ये फळ जे आहे अन्य मिळते आणि असंभवात म्हणजे ब्रह्मतत्वाच्या उपासनेमध्ये आणखीन भिन्न फळ मिळते असं आम्ही बुद्धिमान पुरुषाकडून ऐकलेलं आहे की दोन्हीचे फळ हे भिन्न भिन्न आहेत. की कार्यब्रह्मा म्हणजेच ब्रह्मांड आहे. कार्यब्रह्मा हा जो शब्द वापरलाय तो कशा करता वापरलाय की ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड निर्माण होतं आणि त्या ब्रह्मांडालाच ब्रह्मतत्वाचं कार्य म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्मांड म्हणजेच कार्यब्रह्म आहे. तर तो कार्यब्रह्म म्हणजे आपल्याला दृश्यमान दिसणारं जे जगत आहे ते कार्यब्रह्म आहे आणि त्याच्या अधिष्ठानाला असलेला जे ब्रह्मतत्व आहे त्याला असंभूती असा शब्द वापरलाय. तर ह्या ज्यावेळेस ब्रह्मतत्वाचा केवळ जो उपासना करतो तर त्याला मिळणारं फळ हे भिन्न आहे आणि जो केवळ या ब्रह्मांडाचाच अभ्यास करतो तर त्याला मिळणारं फळ हे भिन्न आहे असं आम्ही या विद्वान माणसाकडून आम्ही ऐकलेलं आहे. नंतर पुढे म्हणतात की संभूतींच विनाशंच यस्तद्वे तो भया सह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. यतत म्हणजे या संभूतींच विनाशंच उभयम जो कार्यब्रह्म व प्रकृती या दोघांचाही सहवेद म्हणजे एकत्र जाणतो आणि जो कार्यब्रह्माद्वारे मृत्यूला पार करतो आणि संभूते म्हणजे असंभूती अर्थात प्रकृती यांच्याद्वारे तो अमृताला प्राप्त होतो. श्लोक जवळजवळ मागच्या श्लोकासारखेच आहेत तिन्ही श्लोक, पण ह्या ठिकाणी तिथे जो विषय आला तो ज्ञान आणि कर्म हा विषय आला आधीच्या 3 श्लोकाचा आणि ह्या 3 श्लोकाचा विषय जो आहे तो ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड असा हा विषय. म्हणजे या ठिकाणी काही लोक जे आहेत ते निर्गुण निराकाराची उपासना करतात आणि त्या निर्गुण निराकाराच्या उपासनेमध्ये म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाची उपासना करतात तर त्याचं फळ हे वेगळं आहे आणि जे ब्रह्मांडाची उपासना करतात या जगताची उपासना करतात त्याचं फळ हे भिन्न आहे. दोघांची फळ हे भिन्न आहेत आणि या दोघांची उपासना करणारे जे आहेत ते अंधकार आणि घोर अंधकारात जातात असं हे विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून पुढे सांगितलंय की जो सत्पुरुष असतो तो त्यांना ही संभूती आणि असंभूती म्हणजे ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड या दोघांचाही समन्वय जे घडून आणतात. म्हणजे सत्पुरुष काय करतात की हे असं ज्ञान देतात की ब्रह्मतत्व काय आणि ब्रह्मांड काय ह्या दोन्हीचंही संपूर्ण ज्ञान देऊन दोन्हीचाही समन्वय ज्यावेळेस घडवतात त्यावेळेस जो साधक आहे ज्याला हे असं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं तर त्याला
तो मृत्यूला पार करतो आणि अमरत्व तो सिद्ध करतो. हा त्याचा ह्या तिन्ही श्लोकाचा अर्थ आहे. आता ह्याचा आपण विस्ताराने ह्याचा काय नेमका अर्थ आहे आणि त्याचा आपल्या नित्य जीवनाशी कसा संबंध येतो हे आपण पाहूया. तर या ठिकाणी ब्रह्मतत्व या शब्दाचा अर्थ असा आहे की जे अविनाशी तत्व, जे आत्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे. पण आत्मतत्वाला जीवतत्वाची उपाधी लागते, म्हणजे तो जीवात्मा होतो. पण ब्रह्मतत्वाचा जीवात्मा होत नाही, हा भेद आहे. ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे ब्रह्मतत्व, तर ते अखंड अविनाशी सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि निर्लेप आहे. त्याला कुठल्याच प्रकारचा लेप होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचा त्याला प्रकृतीचा स्पर्श होऊ शकत नाही. तर ते शुद्ध बुद्ध आहे. ब्रह्मतत्व कसं आहे, शुद्ध बुद्ध आहे. म्हणून त्या ब्रह्मतत्वावर स्वतंत्र ब्रह्मसूत्र हे ब्रह्मदर्शनाचा जो अंतिम दर्शनाचा ग्रंथ व्यास ऋषींनी लिहिला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त व्हावं, शुद्ध ब्रह्मतत्वाचं रहस्य प्राप्त व्हावं, याच्याकरता तो ग्रंथ लिहिलेला आहे. तेव्हा त्या शुद्ध ब्रह्माचा अभ्यास करणारा काय आहे, कसा आहे आणि त्याला काय उपलब्धी होते, हा विषय आहे. तेव्हा शुद्ध ब्रह्माचा ज्यावेळेस तो अभ्यास करतो त्यावेळेस पहिल्यांदा तो निशब्द होतो, तो प्रकृतीपासून त्याचा संबंध पूर्ण तुटतो. आणि प्रकृती संबंध विच्छेद एकदा झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारे निशब्दता आणि शुष्कता येते. म्हणजे त्याला त्याचा संबंध ह्या जीवमात्राशी, प्राणीमात्राशी, या जगताशी यत्किंचितही राहत नाही, कोणत्याही प्रकारे राहत नाही. म्हणजे जीव जगताचा कल्याणाचा जो विषय आहे, तो कल्याणाचा विषय सुद्धा जे ब्रह्मतत्वाचं अध्ययन आणि उपासना करतात त्यांना या जीवाचे आणि जगताच्या कल्याणाचा विषय अजिबात राहत नाही. त्याच्या जीवनाचं प्रयोजन हे फक्त ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हावं, निर्गुण निराकार तत्वाशी एकरूप व्हावं, अशा प्रकारचा असतो. तर तो पर्याप्त आहे का, हा प्रश्न आहे की तेवढं आपण जर केलं तर आपल्या जीवनाची संपूर्ण सार्थकता आहे का, त्या ठिकाणी आपल्याला पूर्णत्व प्राप्त हॅलो. होऊ शकतं का, तर हा विषय आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून हा विषय आपण सांगताना आपल्याला ब्रह्मतत्व म्हणजे काय हेही कळालं पाहिजे आणि केवळ ब्रह्मतत्वाची उपासना केली तर काय स्थिती होते हेही कळालं पाहिजे. तेव्हा केवळ ब्रह्मतत्वाचा विचार केला तर तो निर्गुण निराकार आहे. त्या ठिकाणी जीवजगताचा संबंध नाही, जीवजगताच्या कल्याणाचा संबंध नाही. त्याशिवाय त्या ठिकाणी भगवत भक्तीचा संबंध नाही, हे लक्षात घ्या. केवळ ब्रह्मतत्वाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तिथे भगवंताची भक्ती प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, जीवमात्रामध्ये तो भगवंत सर्वत्र आहे याचा कुठेही भाव नाहीये. म्हणून तो विषय जो आहे तो आपण ज्ञानविज्ञानामध्ये पाहिला भगवद्गीतेमध्ये. तर विज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्वत्र वासुदेव आणि सर्व प्राणीमात्रामध्ये तो परमेश्वर आहे, अशा प्रकारचा भाव ठेवून अपपर भाव नष्ट करावा आणि जीव जगताच्या कल्याणाकरता सेवेचं कार्य करावं. तर ते कार्य हे केवळ ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यानंतर होणार नाही. केवळ ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यानंतर मनुष्य काय, तो आत्मस्थितीमध्ये जाईलही कदाचित आणि तो निर्गुण निराकार म्हणजे तो शुष्क असा होईल. आणि शुष्क असणं हे आपल्या जीवनाचं प्रयोजन नाहीये. म्हणून केवळ ब्रह्मतत्वाचं अध्ययन करणं हे पर्याप्त नाही, त्याच्यामुळे परिपूर्णता होऊ शकत नाही, हे याच्यात सांगितलं आहे. आणि जिथे प्रेम नाही, भक्ती नाही, ज्या ठिकाणी प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं असा भाव नाहीये, ज्या ठिकाणी केवळ शुष्कता आहे, केवळ ज्ञानस्वरूपता आहे, तर ते पर्याप्त नाही. आवश्यक आहे पण पर्याप्त नाही. ते आवश्यक नाही असं म्हणता येणार नाही, तो आधार आहे तो आपला, पण नुसता आधार घेऊन चालणार नाही ना, त्या आधाराचा विनियोग झाला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी असं सांगितलंय की त्या ब्रह्मतत्वाचा अध्ययन करणारा जो मनुष्य आहे तो अंधकारात जातो. म्हणजे काय, तो परब्रह्म परमेश्वराच्या प्रेमापासून तो अलिप्त होतो, म्हणजेच तो अंधकारात जातो. अंधकार या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की त्या ठिकाणी जोपर्यंत परमेश्वराचं प्रेम, तो प्रेमरस परमात्मा याच्याशी एकरूपता होत नाही, तो पण परिपूर्णता नाही ना. ज्ञान झालं पण विज्ञान प्राप्त नाही झालं, विज्ञान झालं पण भक्ती प्राप्त नाही झाली, परमेश्वराची एकरूपता नाही झाली, तर तो परिपूर्ण नाही. म्हणून तो त्या ब्रह्मस्थितीशी गेल्यानंतर तो अंधकारात जातो, म्हणजेच भगवंताच्या भक्तीपासून वंचित होतो, हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरा विषय सांगितलाय, हे पहिला विषय असंभूतीचा आहे की जो निर्माण होत नाही, म्हणजेच असंभूती, म्हणजेच तो ब्रह्मतत्व. दुसरा जो विषय आहे तो ब्रह्मांडाचा आहे. आता आपण ब्रह्मांडाचा, तर आपण सगळे ब्रह्मांडाचेच अभ्यासक आहोत. या जगतात, जीव जगतामध्येच आपण सगळ्यांचं फिरणं असतं आणि अंतरिक्षाचा सुद्धा अभ्यास करणारे आहेत. तेव्हा ह्या ब्रह्मांडाचा अभ्यास करणारे पुष्कळ शास्त्रज्ञ आहेत. परंतु
त्यांना जर ज्ञानाचं अधिष्ठान नसेल, त्यांना जर ब्रह्मतत्व काय हे माहीत नसेल आणि ब्रह्मांडाचा अभ्यास करत असतील, तर तो ब्रह्मांडाचा अभ्यास कधीही परिपूर्ण होणार नाही. तुम्ही चंद्रावर जा, तुम्ही अन्य ग्रहावर जा किंवा तुम्ही स्पेस रिसर्च करा, अंतरिक्षात जा. परंतु हे सर्व ब्रह्मांड कशापासून निर्माण झालेलं आहे? या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत नेमकी काय गोष्ट आहे, हे जर तुम्हाला कळालं नाही, तर त्या ब्रह्मांडाचं अध्ययन संपूर्णपणे होऊच शकणार नाही. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, सर्वाच्या अधिष्ठानामध्ये आहे आणि सर्वाच्या आविष्कारामध्ये ते ब्रह्मतत्व आहे. ही धारणा, हे ज्ञान ठेवून ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मांडाचं अध्ययन कराल, त्यावेळेसच तुमचा खऱ्या अर्थाने ब्रह्मांडाचा अभ्यास होईल. अन्यथा तुम्हाला ब्रह्मतत्वाचं पूर्ण अज्ञान आहे आणि ब्रह्मांडामध्ये तुम्ही फिरताय, तर काय होईल परिणाम त्याचा? तर त्याचा परिणाम असा होईल, की तुम्ही त्या जीव जगतामध्ये प्रलोभित व्हाल. तुम्हाला प्रलोभन वाढेल, की काहीतरी तुम्हाला आसक्ती निर्माण होईल. त्या ठिकाणी भोग प्राप्त व्हावेत अशा प्रकारची भावना निर्माण होईल. तुमच्या कामना ह्या वाढत जातील आणि म्हणून कामना वाढतील, आसक्ती वाढेल आणि अशा या कारणामुळे तुमचं अधःपतन होईल. तुमचा जो जीवनाचा उद्देश आहे, त्या उद्देशापासून तुम्ही विक्षेपित व्हाल आणि मग असा विक्षेप झाला आणि असे विक्षेपित जे मनुष्य आहेत, ते पथभ्रष्ट झालेले जे माणसं आहेत, तर त्यांना जीवनाचाच जर प्रयोजन कळालं नाही, तर त्यांना ब्रह्मांडाचा कितीही अभ्यास केला, तरी त्या अभ्यासाचा काहीही उपयोग होणार नाही. अगदी आपण नित्य जीवनामध्ये सुद्धा आपला संबंध ह्या जीव जगताशी होतो. आपण आपला संबंध या ब्रह्मांडाशी होतो आणि या ब्रह्मांडामध्ये असलेले सगळे जे व्यवहार आहेत, ते आपण व्यवहार करतो. परंतु ह्या प्रत्येक व्यवहारामध्ये सगळी जी योजना आहे, ती परमेश्वराची योजना आहे, हे जर तुम्हाला माहीत नसेल, त्या प्रत्येक क्रियेमध्ये तो अक्रिय तत्व परमेश्वर जो आहे, तो सर्वत्र भरलेला आहे, हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर परिणाम काय होईल? परिणाम असा होईल, की तुमच्यामध्ये एक अधीरता निर्माण होईल. एक प्रकारची एन्झायटी निर्माण होईल, की केव्हा होईल काय? केव्हा कसं होईल? होणार का नाही होणार? आपलं काम सिद्ध होईल का नाही होईल? आपल्याला लोकांचं सहकार्य मिळेल का नाही मिळेल? अशा प्रकारची एक अधीरता निर्माण होईल आणि त्याचबरोबर एक चिंता निर्माण होईल. आपण आज पाहतो, की सर्वत्र माणसं हे चिंताग्रस्त असतात आणि अधीर असतात. हे 2 लक्षणं त्यांच्यामध्ये असतात. कोणताही प्रकल्प हातात घेतला, की हा प्रकल्प वेळेवर होईल का नाही होईल? केव्हा होईल? कसा होईल? आणि नाही झालं तर काय होईल? ह्याच्यावर पुढे चिंता सुरू होते. म्हणून तो चिंताग्रस्तही असतो आणि तो अधीर असतो. अँक्झायटी आणि टेन्शन हे निर्माण होण्याचं कारण असं आहे, की आम्हाला परमेश्वराचं काय संबंध आहे ह्या जगताच्या पूर्ण व्यवहारामध्ये, ह्या आचरणामध्ये, आपल्या प्रत्येक कर्तव्यामध्ये परमेश्वराचा नेमका काय सहभाग आहे, हे जर आपल्याला कळालं नाही, तर आपल्या मनामध्ये चिंता निर्माण होणार, आपल्या मनामध्ये अधीरता निर्माण होणार, आपल्या मनामध्ये एक प्रकारचं भय निर्माण होणार आणि रागद्वेष निर्माण होणार आणि जर चांगलं झालं, यशस्वी झालं आणि ही अधीरता आणि हा जीवभाव माणसाला या जगतामध्ये विचरण करताना, व्यवहार करताना नेहमीच नेहमीच समस्येने तो ग्रस्त असेल, तो पथभ्रष्ट झालेला असेल, तो अहंकाराने ग्रस्त झालेला असेल, तो कामनेने ग्रस्त झालेला असेल आणि तो आसक्तीने ग्रस्त झालेला असेल. म्हणून संभूती म्हणजे केवळ ब्रह्मांडामध्ये उत्तम व्यवहार करून चालणार नाही, तर या व्यवहारामध्ये सुद्धा तो परमेश्वर ओतप्रोत कसा आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक कार्याची योजना ही परमेश्वराने केलेली आहे. प्रत्येक कर्म आपल्याला जे दिलेलं आहे, कर्तव्य आपल्याला जे दिलेलं आहे, ते परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि ते पाडण्याकरता जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे आणि जे ह्या कर्माचं जे फळ मिळणार आहे, तेही परमेश्वराचंच आहे. अशी धारणा ठेवून ज्यावेळेस तुम्ही तुमचं कर्तव्य कराल, अशी धारणा ठेवून ज्यावेळेस तुम्हाला हे कार्य करण्याची प्रवृत्ती होईल, त्यावेळेस सगळ्यात मोठा लाभ काय असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला ही जे अधीरता आहे, की होईल का नाही होईल, ही चिंता तुमची दूर होईल आणि तुम्ही निष्काम आणि अनासक्त व्हाल, तर आपोआपच अपपरभाव नष्ट होऊन तुम्हाला प्रत्येक प्राणीमात्रा, जीवमात्राबद्दल एक स्नेह आणि प्रेम निर्माण होईल. त्यांचं कल्याण करावं अशा प्रकारचा भाव निर्माण होईल. तो अपपरभाव नष्ट होईल, रागद्वेष नष्ट होईल, सर्व विकार नष्ट होतील आणि अशा त्या निर्विकार आणि आनंदी स्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जगतामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेव्हा कार्य कराल, तेव्हा त्या ब्रह्मांडाच्या अधिष्ठानाला तो परमेश्वर आहे, अशा प्रकारचं अनुभव ज्यावेळेस तुम्हाला येईल,
तेव्हा जो आनंद तुम्हाला मिळणार, अत्यंत आनंद होईल, ही चैतन्य होईल आणि त्या आनंद आणि चैतन्यामध्ये तुम्हाला कधीही कुठले क्लेश होणार नाही. हे जे त्रिविध ताप आहेत, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, तर याच्यामध्ये आध्यात्मिक त्रास जो आहे, तो स्वतः पासून निर्माण झालेला त्रास आहे. आपल्या अहंकारामुळे निर्माण झालेला त्रास आहे. अहंकारापासून जे विकार झालेले आहेत त्याच्यापासून निर्माण झालेला त्रास आहे. आणि अधिभौतिक त्रासामध्ये आपण जे प्रदूषण केलं सगळ्या ह्या ब्रह्मांडामध्ये, जगतामध्ये, ते आपण विक्षेपित झाल्यामुळे, आपल्याला अनावश्यक गरजा निर्माण झाल्यामुळे आपण आपल्या अहंकाराच्या आधारावर आपण जे प्रलोभित झालो, आसक्त झालो या जगतामध्ये आणि त्या कारणाने आपण ह्या भौतिक सृष्टीमध्ये आपण प्रदूषण निर्माण करून आपण अधिभौतिक त्रास, अधिभौतिक ताप आपणच निर्माण केला आणि परमेश्वराबद्दलचं आघाड अज्ञान असल्यामुळे जे कारणदेहामध्ये जे काम, जे काही शब्दस्पर्श रूप रसगंध असे पंचतन्मात्रात्मक जे विषय आहेत, ते विषय म्हणजेच माया आहे. मायेचा उद्भव कुठे झाला तर हे सांगायचं झालं तर मायेचा उद्भव जो आहे तो कारणदेहामध्ये स्थित असलेले शब्दस्पर्श रूप रसगंध हे पंचतन्मात्रात्मक पंचविषयातून निर्माण झाले, तेच अविद्या आहेत. हे पंचविषय जे आहेत हीच अविद्या आहे आणि म्हणून कारण देहाला अविद्या देह असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्या अविद्येतून ती माया निर्माण झाली आणि परत मायेतून आपल्याला अविद्या प्राप्त झाली आणि जे नाही ते आहे असं वाटायला लागलं. जो अधर्म आहे तो धर्म आहे असं वाटायला लागलं आणि ह्याच्यामुळे मनुष्य त्या अज्ञानाचं पांघरून घेऊन तो त्या अज्ञानातच पूर्ण आपलं जीवन व्यतीत करायला लागला. हे सर्व जर नष्ट करायचं असेल तर तुम्हाला ह्या ब्रह्मांडामध्ये कार्य करत असताना त्या ब्रह्मतत्व, त्या परब्रह्म परमात्म्याशी सुद्धा समन्वय साधला तरच तुम्हाला हे सर्व दोष तुमचे दूर होतील, तरच तुमचा हा घोर अंधकार नष्ट होईल. म्हणून अंधकार आणि घोर अंधकार हे जे दोन शब्द वापरले, ह्या दोन शब्दाचा संबंध केवळ ब्रह्मतत्वाचं अध्ययन करणारा परंतु आपल्या कर्तव्याला चुकणारा आणि जीव जगताबद्दल शुष्क असणारा, त्याच्या मनामध्ये स्नेहभाव प्रेमभाव नाहीये, तो केवळ निशब्द आणि समाधिस्थ बसतो, तर तो अंधकारात बसलेला आहे. आणि जो केवळ ब्रह्मांडामध्ये व्यवहार करतो परंतु परब्रह्म परमेश्वराचं संबंध अज्ञान आहे, त्याच्याशी काही संबंध नाही, विन्मुखता प्राप्त झालेली आहे, तर तोही घोर अंधकारात जातो. तेव्हा ज्या माणसाला, आता तिसरा जो श्लोक सांगितला आहे पुढचा, की ज्या माणसाला ह्या संबंध सृष्टीमधील कार्य करत असताना तिथे परब्रह्म परमेश्वरच अंतर्बाह्य आहे याची जाणीवच नाही, तर त्याची प्रत्यक्ष प्रतीती ज्याला प्राप्त होते आणि त्या प्रतीतीच्या आधारावर तो आपलं कर्तव्य हे भक्तिभावाने आणि जणू काही आपण भगवंताची पूजा करत आहोत अशा भावनेने ज्यावेळेस तो करतो, त्यावेळेस तो आपलं जे कर्तव्य आहे, आपल्या या ब्रह्मांडातलं जे काही सहभाग आपला जो आहे, त्या सहभागामध्ये तो परमेश्वराचं अधिष्ठान मानतो. म्हणजेच संभूती आणि असंभूती या दोघांचा समन्वय करायचा झाला तर आपल्या प्रत्येक कर्तव्यामध्ये ते भगवंताचं अधिष्ठान आपल्याला मानणं आवश्यक आहे. तरच त्याच्यामध्ये परिपूर्णता येईल. मनुष्य म्हणतो ना, कुठलंही काम करताना परिपूर्णता झाली पाहिजे, कौशल्य परिपूर्ण आलं पाहिजे. त्यांना PhD डिग्री वगैरे देतात. पण खऱ्या अर्थाने परिपूर्णता किंवा पूर्णत्व केव्हा प्राप्त होईल? जर पूर्ण तत्वाशी तुमचा संबंध आला, पूर्ण तत्वाशी तुम्ही एकरूप झाले आणि मग तुमचं कर्तव्य या जगतामध्ये करत असाल, तरच तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने तो सर्वश्रेष्ठ मनुष्य कोणाला म्हणता येईल? सर्वश्रेष्ठ मनुष्य तोच की जो भगवंताचा अधिष्ठानाचा स्वीकार करतो, जो भगवंताचं अखंड अनुसंधान करतो, जो सर्व कर्ता करविता तो भगवंतच आहे, अशा प्रकारची जो धारणा ठेवतो आणि मग त्या ज्ञानाच्या आधारावर तो आपलं आचरण, आपला स्वधर्म सिद्ध करतो, त्यालाच हे पूर्णत्व प्राप्त होईल. पुष्कळ माणसं विचारतात की अस्थिरता फार आहे, अस्थिरतेचं काय कारण आहे? तुम्ही स्थिर तत्वाला स्वीकारलं नाही, स्थिर तत्वाच्या अधिष्ठानावर तुम्ही काम करत नाही. तुम्ही अस्थिर गोष्टीला स्वीकारलेलं आहे. अस्थिर गोष्टीला स्वीकारून तुम्ही स्थैर्याची अपेक्षा करत आहात. तेव्हा अस्थिर गोष्ट ही प्राकृतिक गोष्टी सगळ्या अस्थिर आहेत. त्या येतात आणि जातात. तिथे जन्म होतो आणि मृत्यू होतो. तिथे उत्पत्ती स्थिती आणि लयाचा प्रवाह असतो. म्हणून त्या ठिकाणी अस्थिरता आहे. म्हणून त्याच्यावरच केवळ अवलंबून राहून जो मनुष्य आपलं कर्तव्य करेल तर त्याच्या कर्तव्यात सुद्धा अस्थिरता येईल, अपूर्णता येईल. परंतु या सर्वांना धारण करणारा जो परब्रह्म परमेश्वर आहे, तर त्या परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन ज्यावेळेस मनुष्य कर्तव्य करतो,
तेव्हा तो प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माच तुमच्या माध्यमातून काम करतो. तुम्ही परमेश्वर स्वरूप व्हा. परमेश्वर तुमच्यामधून कर्म करेल आणि असं कर्म करेल की त्याच्यात पूर्णत्व असेल. म्हणून या ठिकाणी संदेश काय दिलाय म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला या सर्व श्लोकातून संदेश काय घेण्यासारखा आहे? तर संदेश असा घेण्याकरता आहे की तुमची जी दिनचर्या आहे, तुमचं जे दिवसभराचं कार्य कर्तव्य आहे, त्या कर्तव्याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि परमेश्वराची प्रार्थना करा की हे सर्व तुझं आहे आणि जे काही करायचंय हे तुझ्यासाठीच करायचंय, तुला अर्पण करण्याकरताच करायचंय. तेव्हा तुझं आणि माझं हे एकरूपता होऊन माझं हे कर्तव्य व्हावं. म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये तुझा हा भगवत भाव हा अखंड राहिला पाहिजे, अशी प्रार्थना करा आणि मग कर्तव्य करा. आपलं कोणतंही कर्तव्य असो, संसारातलं असो, प्रपंच उपासनेचा असो, कोणतंही असो, प्रत्येक कर्मामध्ये जर अधिष्ठानामध्ये परमेश्वराचा स्वीकार केला, तर ते कर्म तुम्हाला पूर्णत्वाला घेऊन जातं. म्हणून इथे संदेश असा दिलाय, की सत्पुरुष जे आहेत, हे संभूती आणि असंभूती या दोघांचाही समन्वय साध्य करून तर ते त्यांना मृत्यूला पार करून अमरतत्वाला ते प्रदान करतात. म्हणजेच अमरतत्व म्हणजेच पूर्णत्व आहे आणि मृत्यू म्हणजे अपूर्णता आहे. आणि मृत्यू कशाकरता होतो? इच्छा अपूर्ण राहिल्या. हे अपूर्णत्व आहे. त्या पुन्हा पूर्ण करण्याकरता पुन्हा जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्यानंतर पुन्हा त्या जीवनामध्ये पुन्हा कामना वाढल्या आहेत आणि पुन्हा मृत्यू झालेला आहे. असं जन्म आणि मृत्यू ह्याचं चक्र सातत्याने चालू आहे, ज्याच्यामध्ये तो जीव जो आहे तो अपूर्ण आहे. आता तुम्हा सर्वांना मनुष्य देह मिळालेला आहे. आता तुम्ही सर्वजण आता जिज्ञासेने परिपूर्ण आहात. आता तुम्हाला ज्ञानविज्ञानाची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटतं. आता तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची जिज्ञासा निर्माण झालेली आहे. तेव्हा या जन्म आणि मृत्यू ही अपूर्णत्वाची होणारा जो प्रवाह आहे, त्याच्यातून बाहेर निघून आपल्याला पूर्णत्व प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला आपल्या प्रत्येक कर्तव्यामध्ये परमेश्वरच आहे, अंतर्बाह्य तोच आहे, करणारा तोच आहे. मला फक्त निमित्त करून माझ्याकडून तो कर्तव्य करून घेतो, पण प्रत्यक्ष करणारा तोच आहे आणि ह्याच्यातून जी फलप्राप्ती आहे, ती फलप्राप्ती ही परमेश्वराचीच आहे. माझा त्याच्यावर काही हक्क नाही. तर मला फक्त कर्तव्य करायचं आणि भगवंताची भक्ती करायची. माझं कर्तव्य करत असताना भगवंताचं अखंड अनुसंधान, अखंड नामस्मरण करायचंय. अखंड त्याला सत्ता महत्ता द्यायची आहे आणि मी जे काही कर्म करतोय, जे कर्तव्य करतोय, ती त्या परमेश्वराचंच पूजन आहे. त्याच्या पूजेकरताच मी करतोय. म्हणून त्यातून प्राप्त होणारं जे कर्मफल आहे, ते मी त्या परमेश्वरालाच मी अर्पण करणार आहे. असा भाव जर तुम्ही ठेवला, तर संभूती आणि असंभूती म्हणजे ते ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांड तत्व या दोघांचाही समन्वय होईल आणि तुम्ही ब्रह्मतत्वाशी, परब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन तुम्ही या अपूर्ण असलेल्या या जन्ममृत्यूचा तुम्ही त्याग कराल आणि पूर्ण असलेल्या त्या परब्रह्म परमेश्वराशी तुम्ही अभिन्न व्हाल, एकरूप व्हाल आणि एकरूप झाल्यानंतर हे ईशोपनिषदाचा जे उद्देश आहे, जो पहिला पाठ आपण पाहिला आणि नंतर आत्मतत्वाचं पूर्ण विवरण वाचलं आणि आता हे साध्य काय आणि साधन काय याच्यावरची आपली चर्चा चालू आहे. या तिन्हीमध्ये तुम्हाला हे सारभूत त्याचा अर्थ असा कळाला, की माझं आचरण हे नेहमी परमेश्वराला अर्पण असणारं, त्याचं पूजन करणारं आणि तो परमेश्वर म्हणजेच हा जीव जगत आहे. या जीवाच्या रूपात, ह्या जगताच्या रूपातच तो परमेश्वर हा आपल्या समोर आविष्कृत झालेला आहे. तेव्हा त्यांच्याबद्दलचा अपप्रभाव नष्ट व्हावा, त्यांचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व एकच आहे, अशी सह अनुभूती प्राप्त व्हावी आणि त्यांचं कल्याण होण्याकरता आपल्या हातून कर्तव्य करत असताना अखंड ते भगवंताचं नाम आपल्या जिभे आपल्या मुखामध्ये असावं, अशा प्रकारची धारणा इथे झाली तर ब्रह्मतत्व, ब्रह्मांड तत्वाचा समन्वय होईल आणि कर्म आणि ज्ञानाचा समन्वय होईल आणि तुम्हाला पूर्णत्वाचा मार्ग जो आहे तो प्राप्त होईल. असा हा संदेश या आजच्या या श्लोकामध्ये दिलेला आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा श्रवण करा, अध्ययन करा आणि त्याच्या अनुसार आचरण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.